नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी मार्गदर्शक या फ्री एज्युकेशनल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकऱ्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी दिलेलं बेल आयकॉनचं बटन देखील दाबा, म्हणजे आमचे जे नवीन व्हिडिओ असणार आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या व्हिडिओंचा तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होईल. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व सरकारी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे भाग आपण बघत आहोत, महत्त्वाचे कन्सेप्ट्स आपण बघत आहोत आणि आज देखील असाच एक कन्सेप्ट आपण बघणार आहोत जो की मराठी विषयातील आहे. मराठी विषयातील वर्णमाला हा भागच आपण बघणार आहोत. मित्रांनो, वर्णमाला भाग जरी बेसिक असला तरी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे जो की आज आपण बघणार आहोत. वर्णमालेच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुमची बाराखडी संपूर्ण पाठ असणं गरजेचं आहे. बाराखडी पाठ असलीच पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पहिल्यांदा तुमची बाराखडी पाठ असणं गरजेचं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्णमालेमध्ये एकूण मराठीमध्ये 48 वर्ण आहेत. त्यामध्ये 12 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजन आहेत. आता स्वरामध्ये देखील 3 प्रकार पडतात. यामध्ये ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त असे 3 प्रकार पडतात. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, तर ज्या स्वरांचा उच्चार हा आखूड होतो तर त्या स्वरांना आपण ऱ्हस्व स्वर म्हणतो. तर ते 5 आहेत, ते खाली चार्टमध्ये दिलेलेच आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर दीर्घ स्वर, तर दीर्घ स्वर म्हणजे काय, तर ज्या स्वरांचा उच्चार दीर्घ होतो, म्हणजे बराच वेळ लागतो उच्चार व्हायला, तर त्या स्वरांना आपण दीर्घ स्वर म्हणतो. आणि संयुक्त स्वर म्हणजे काय, तर संयुक्त स्वर म्हणजे जे स्वर 2 स्वरांनी मिळून बनलेले आहेत तर त्या स्वरांना आपण संयुक्त स्वर असं म्हणतो. तर हे झाले स्वर आणि त्यांचे प्रकार. त्यानंतर आहेत स्वरादी, 2च आहेत, आणि आहा. ह्या लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्या. त्यानंतर आहे व्यंजन, तर व्यंजनाचे एकूण 34 व्यंजन आहेत. तर 34 व्यंजनाचे 5 प्रकार आहेत. 5 प्रकारांमध्ये ही 34 व्यंजन विभागलेली आहेत. तर ते प्रकार कोणते, तर स्पर्श व्यंजने जे की 25 आहेत, अर्धस्वर जे 4 आहेत, उष्मे 3 आहेत, महाप्राण 1 आहे आणि स्वतंत्र 1 आहे. असे हे 5 प्रकार आहेत व्यंजनांचे. तर व्यंजनाचे प्रकार हा एक चार्ट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी, अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर पहिल्यांदा बघू स्पर्श व्यंजने. तर स्पर्श व्यंजनाचे परत 3 प्रकार पडतात. यामध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक असे हे 3 प्रकार आहेत स्पर्श व्यंजनाचे. तर हा चार्ट जो आहे तो लक्षात कसा ठेवायचा, तर यासाठी उजव्या बाजूला एक गट म्हणून रेड कलरचा बॉक्स आहे. तर हा बॉक्स ॲक्च्युली हिंट आहे तुमच्यासाठी, एक ट्रिक आहे की व्यंजन कोणत्या प्रकारचे आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी हे एक ट्रिक आहे. तर इथं दिलेलं आहे बघा, क, च, ट, त, प हे रेड कलरमध्ये दिलेलं आहे. तर ॲक्च्युली हे गट आहेत. तर क चा गट, त्यानंतर च चा गट, त्यानंतर ट चा गट, त्यानंतर त चा गट आणि प चा गट. आता क च्या गटामध्ये काय, तर क, ख, ग, घ आणि ड हे 5 येतात. तर या 5 मधले पहिले 2 क आणि ख हे कठोर व्यंजन आहेत, ठीक आहे. त्यानंतरचे 2 ग आणि घ हे मृदू व्यंजन आहेत आणि त्यानंतरचं एक जे आहे ते ड हे अनुनासिक आहे. तशाच प्रकारे च च देखील, च छ हे कठोर व्यंजन आहेत, ज झ ही मृदू व्यंजन आहेत आणि त्र हे अनुनासिक आहे. त्याचप्रकारे ट च्या गटातील ट ठ हे कठोर व्यंजन आहे, ड ढ ही मृदू व्यंजन आहे आणि न हे अनुनासिक आहे. त्याचप्रकारे त च्या गटातील त थ ही कठोर व्यंजन आहेत, द ध ही मृदू व्यंजन आहेत, न हे अनुनासिक आहे. तसंच प च्या गटामध्ये देखील प फ ही कठोर व्यंजन आहेत पहिली 2, त्यानंतरची दुसरी 2 ब भ ही मृदू व्यंजन आहेत आणि म हे अनुनासिक आहे. तर स्पर्श व्यंजनाचे प्रकार कठोर, मृदू, अनुनासिक हे लक्षात कशा प्रकारे ठेवायचे, तर कचट तप हा जो हे जे गट आहेत, ठीक आहे, कचट तप. तर या क चा गट, च चा गट, ट चा गट, त चा गट आणि प चा गट हे तुमचं पाठ असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर हे झाले स्पर्श व्यंजन. त्यानंतर आहे अर्धस्वर. तर अर्धस्वर आहेत 4, य, र, ल, व हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर उष्मे 3 आहेत, श, श, स ही 3 उष्मे आहेत. त्यानंतर महाप्राण, महाप्राण एकच आहे, ह परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, विचारतात महाप्राण. त्यानंतर आहे स्वतंत्र, स्वतंत्रमध्ये ळ हे एकच व्यंजन आहेत. तर ही झाले व्यंजनाचे प्रकार. 34 व्यंजन आणि 5 प्रकारात कशा प्रकारे विभागलेले आहेत
आणि ते लक्षात कसं ठेवायचं, तर हा एक संपूर्ण चार्ट आहे. एवढं तुम्ही पाठ करा. एक 4 ते 5 वेळा तुम्ही बघितला हा चार्ट तरी तुमचा पाठ होऊन जाईल आणि परीक्षेमध्ये यावरती कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर हे देता येईल. मित्रांनो, त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग वर्णमालेतील वर्णमाला, वर्ण व त्यांची उच्चारस्थाने. आता उच्चारस्थानानुसार वर्ण हे वेगवेगळ्या प्रकारात विभागलेले आहेत. तर टोटल उच्चारस्थानानुसार 9 प्रकार पडतात. तर ते कोणते, तर कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, औष्ठ्य, कंठतालव्य, कंठस्थ, दंत्यष्ट आणि दंततालव्य हे 9 प्रकार आहेत टोटल. या 9 प्रकारामध्ये सगळे वर्ण विभागलेले आहेत. तर ते कसे लक्षात ठेवायचे ते ह्या चार्टवरून आपण बघणार आहोत. तर उजव्या बाजूला एक तुम्हाला क्रम लक्षात उच्चार स्थानांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी उजव्या बाजूला एक रेड कलरचा बॉक्स दिलेला आहे. त्यामध्ये दिलेला आहे कन तामू दन औ कन कन दन दन. तर हा क्रम लक्षात ठेवायचा तुम्हाला. कन म्हणजे कंठ्य, ता म्हणजे तालव्य, मू म्हणजे मूर्धन्य, द म्हणजे दंत्य, ओ म्हणजे औष्ठ्य, कंठ तालव्य, कंठस्थ, दंत्यष्ट आणि दंत तालव्य. हे क्रम लक्षात ठेवण्यासाठी उजव्या बाजूला एक रेड कलरचा बॉक्स दिलेला आहे. हे तुम्ही ट्राय करून बघा, तुम्ही हा क्रम कधीच विसरू शकणार नाही. आता हा क्रम लक्षात ठेवल्यानंतर आता वर्ण कसे विभागलेले ते कसे लक्षात ठेवायचे, तर पहिले 5 घ्यायचे. कोणते कोणते, तर कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि औष्ठ्य हे 5 उच्चारस्थाने घ्यायची पहिल्यांदा. तर या 5 मध्ये व्यंजन कोणती कोणती आहेत, तर कचट तप जो गट आहेत, क चा गट आहे तो पहिल्या कंठ्यामध्ये आहे, च चा गट आहे तो तालव्यमध्ये आहे, ट चा गट जो आहे तो मूर्धन्यमध्ये आहे, त चा गट जो आहे तो दंत्यसाठी आहे आणि प चा गट आहे तो औष्ठ्यामध्ये आहे. तर हे तुमच्या व्यंजन कोणते आहेत तर ही लक्षात ठेवता येतील. त्यानंतर पहिला एक सोडायचा आणि शेवटचा एक सोडायचा आणि मधले जे 3 आहेत यामध्ये य र ल ही 3 व्यंजने टाकायची क्रमाने. त्यानंतर श श स ही 3 व्यंजने क्रमाने टाकायची. आता मधला जो आहे त्यामध्ये ळ हे आणखीन एक व्यंजन ऍड करायचं आणि पहिल्यामध्ये ह हे कंठ्यामध्ये हे एक व्यंजन ऍड होतं. तर ही झाली व्यंजने. ठीक आहे. आता स्वर कोणते येतात उच्चार स्थानामध्ये, पहिल्या 5 उच्चार स्थानामध्ये स्वर कोणकोणते येतात, तर कंठ्यामध्ये अ आ हे 2 स्वर येतात. त्यानंतर तालव्यामध्ये ई ई हे 2 स्वर येतात. त्यानंतर मूर्धन्यमध्ये रू हे एकच स्वर येतं आणि दंतेमध्ये लृ हे एक स्वर येतं आणि औष्ठ्यमध्ये उ आणि उ हे 2 स्वर येतात. तर हे झालं पहिले 5 उच्चारस्थान आणि त्यामध्ये येणारे वर्ण, हे आता आपण बघितले. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. जे गट आहेत कचट तप हे लक्षात ठेवा तुम्ही आणि हे जर लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्हाला कोणतं व्यंजन किंवा कोणतं वर्ण हे कोणत्या प्रकारात आहे, कोणत्या उच्चारस्थानात आहे ते तुम्हाला सांगायला जमेल. काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तर त्यानंतरचे खालचे 4 जे आहेत उच्चारस्थान तर त्यामध्ये कोणते वर्ण येतात ते कसं लक्षात ठेवायचं, तर पहिले खालचे 4 जे आहेत त्यामधले पहिले 2 जे आहेत तर त्या 2 मध्ये व्यंजने नाहीत. ठीक आहे. त्या 2 मध्ये तुम्हाला व्यंजने नाहीत, फक्त स्वर आहेत. तर ते स्वर कोणते, तर कंठतालव्य आहे पहिलं. तर कंठतालव्यामध्ये ए ऐ हे 2च स्वर येतात, हे लक्षात ठेवता येईल तुम्हाला. त्यानंतर कंठस्थ आहे त्यामध्ये फक्त ओ आणि औ हे 2च स्वर येतात. ठीक आहे. तर पहिल्या 2 मध्ये तुम्हाला व्यंजने नाहीत, फक्त स्वर आहेत. ते देखील 2-2 स्वर आहेत प्रत्येकी, हे लक्षात ठेवता येईल व्यवस्थित. आणि शेवटचे राहिलेले 2 जे आहेत गट उच्चारस्थाने दंतोष्ट आणि दंततालव्य यामध्ये तुम्हाला स्वर नाहीत, फक्त व्यंजने आहेत. तर यामध्ये देखील पहिलं जे आहे ते दंतोष्ट, यामध्ये व हे एकच व्यंजन आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवता येईल व्यवस्थित. आणि जे शेवटचं आहे दंततालव्य यामध्ये च छ ज झ हे 4 व्यंजन आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर च छ ज झ हा जो गट आहे, ही जी व्यंजने आहेत ती तालव्यामध्ये देखील आहेत. तर यामध्ये उच्चारानुसार म्हणजे उच्चार स्थानानुसार ही व्यंजने येतात. तर तालव्य म्हणजे काय,
जिथे आपण चिंच चघळतो त्या जागी जर उच्चार होत असेल तर तो येतो तो तालव्य. उच्चारस्थान जे असतं ते तालव्य असतं. आणि जर सपोज आपण दाताच्या थोडंसं माग उच्चारस्थान होत असेल, उच्चारस्थान असेल, तर ते जे उच्चारस्थान असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे दंत तालव्य. तर त्यानुसार ही व्यंजन येतात आणि त्या प्रकारामध्ये, त्या उच्चारस्थानाच्या त्या प्रकारामध्ये येतात. तर वर्ण आणि त्यांची उच्चारस्थाने हा चार्ट तुम्हाला पाठ करायचा असेल तर ही एक ट्रिक आहे आणि सगळ्यात सोपी ट्रिक आहे. ही जर तुम्ही एक 4-5 वेळा रिवाइज केलं तर हे तुम्ही विसरू शकणार नाही परत कधी. आणि यावरती तुम्हाला जर प्रश्न आला कोणता तर तुम्ही त्याचं उत्तर आरामात देऊ शकाल. एकदा व्यवस्थित हा चार्ट बघून घ्या आणि मी सांगितलं त्या प्रकारे एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला वाटलं व्यवस्थित की लक्षात ठेवता येते तर तुम्ही ट्राय करा. एक 8 ते 10 वेळा रिवाइज करा. तुमचा हा चार्ट जो आहे तो पाठ होऊन जाईल. आता त्यानंतर बघणार आहोत, महत्त्वाचं आहे, व्यंजन, एक व्यंजन आणि स्वर मिळून काय होतं, अक्षर तयार होतं. स्वर आणि स्वर मिळून संयुक्त स्वर तयार होतो. व्यंजन आणि व्यंजन मिळून देखील संयुक्त व्यंजन तयार होतं. व्यंजन आणि परत तेच व्यंजन जर मिळवलं तर त्याला आपण द्वित म्हणतो. त्यानंतर व्यंजन प्लस स्वर एक जोडाक्षर तयार होतं. व्यंजन आणि अक्षर मिळून एक जोडाक्षर तयार होतं. हे एक महत्त्वाचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. त्यानंतर स्वराचे आणखीन 2 प्रकार पडतात. स्वराचे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. तर यामध्ये उच्चारस्थानानुसार हे प्रकार पडतात. तर जे स्वर एकाच उच्चारस्थानामधले आहेत तर त्या स्वरांना आपण सजातीय स्वर असं म्हणतो थोडक्यात. आणि विजातीय स्वर म्हणजे जे भिन्न उच्चारस्थानातील स्वर आहेत त्यांना आपण विजातीय स्वर म्हणतो. तर आ ही एकाच उच्चारस्थानातील स्वर असल्यामुळं हे सजातीयमध्ये येतात. आ, ई, उ. तर ह्या ज्या जोड्या आहेत ते सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. आणि विजातीय स्वरांच्या जोड्या दिलेल्या आहेत इकडं. ई, उ, ई ह्या विजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. तर हे लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कधी प्रश्न येऊ शकतो सजातीय स्वर आणि विजातीय स्वर म्हणजे, किंवा त्याचे एक्झाम्पल येतील आणि सिलेक्ट करायला सांगतील, तर इथे तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. ते 2 चार्ट आहेत ते व्यवस्थित बघा आणि पाठ करा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण असंच काहीतरी महत्त्वाचा भाग बघू. धन्यवाद मित्रांनो.